आजच्या ऑफिसमधील एक मोठं आव्हान आहे नवीन पिढी आणि जुन्या पिढीमधील सहकार्य. आजच्या या गतिमान युगामध्ये तंत्रज्ञानामुळे जग झपाट्याने बदलत आहे आणि या बदलाचा प्रभाव केवळ आपल्या वैयक्तिक जीवनावरच नाही तर कार्यालयीन संस्कृतीवरही दिसत आहे. आजच्या कार्यालयामध्ये 2 प्रकारच्या पिढ्या काम करताना दिसतात. एक ती पिढी ज्याच्याकडे अनुभवांचा प्रचंड मोठा खजिना आहे आणि दुसरी ती पिढी जी नवीन संकल्पना आणि तंत्रज्ञानासह पुढे येते. पण दुर्दैवानं असं दिसून येते की या 2 पिढ्यांमधील सहकार्य कमी होत चाललंय. नवीन पिढीचं कसं झालंय की हे लोक पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत आणि लवचिक वेळांची अपेक्षा करतात आणि खूप जलद गतीने निर्णय घेतात. तर जुनी पिढी अनुभवांवर जास्त विश्वास ठेवते, पारंपरिक पद्धतींचा वापर करते आणि शिस्तप्रिय असते. त्यामुळे या विचारसरणीतील फरकामुळे गैरसमज, अहंकार आणि संवादाचा अभाव याच गोष्टी सहकार्याच्या आड येतात. नवीन पिढींचा जो संवाद असतो एकमेकांशी तो ईमेल थ्रू किंवा चॅट थ्रू किंवा ऑनलाईन मीटिंग्स थ्रू अशा पद्धतीने त्यांचे संवाद असतात. तर जुन्या पिढीला प्रत्यक्ष समोरासमोर बसून संवाद करणे जास्त सोयीस्कर वाटतं. नवीन पिढीला सगळ्याच गोष्टी फास्ट हव्या असतात, म्हणजे अगदी त्यांना त्यांची प्रगती देखील फास्ट हवी असते. पण जुन्या पिढीचं तसं नसतं. जुन्या पिढीला सगळ्या गोष्टींचा अनुभव घेत घेत पुढे जायचं असतं. मग त्याला थोडासा काळ लागला तरी चालेल. यामुळे सुद्धा या दोन्ही पिढ्यांमध्ये असंतोष निर्माण होतो आणि तिथे देखील वाद निर्माण होतात. आता मी मुद्द्यावर येते की नवीन पिढीला मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्याबरोबर जे कोणी जुन्या पिढीतली लोक कामं करत असतील तर त्यांना सहकार्य करा. त्यांच्याकडे अनुभवांचा खजिना आहे. असं नाही आहे की त्यांच्याकडे काहीच नाही आहे, त्यांना काही येतही नाही आहे, उगाचच त्यांची नेमणूक तिथे झालेली नसते ना. नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी असे गुण पाहिले असतील जेणेकरून त्यांना तिथे नेमलं गेलं आहे. तर त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकण्यासारख्या आहेत. अनुभव आहेत प्रत्यक्ष, जे तुम्हाला शाळेत कॉलेजात जे शिकायला मिळालं नसेल ना, हे तुम्हाला या जुन्या पिढींकडनं शिकायला मिळेल. भरभरून त्यांच्याकडनं शिकून घ्या आणि त्याच्या बदल्यात थोडंफार त्यांना सहकार्य करून नवीन पिढीचे जे तंत्रज्ञान वगैरे जे काही आहे ते त्यांना शिकवा. दोघांचा आपापसात जर असा मेळ जमून आला तर कुठल्या कुठे जाल तुम्ही. आणि हे एक प्रकारचं पुण्यच आहे जे तुम्हाला देवळात जाऊनही मिळणार नाही आहे. आपले सुद्धा आईवडील असतातच ना, म्हणजे तुमचे सुद्धा नवीन पिढीचे सुद्धा आईवडील असतील जे कुठेतरी जॉब करत असतील नक्कीच. मग त्यांना नाही का या गोष्टी फेस कराव्या लागत असतील? नक्कीच लागत असतील ना. मग असंच समजा की हेही आपल्या आईवडिलांच्या ठिकाणीच आहेत. थोडंसं समजून घ्यायला काय हरकत आहे त्यांना. जुन्या पिढीतील लोकही आज काही ना काहीतरी कारणास्तव तिथे जॉब करतायत, काम करतायत. काहीतरी रिझन्स असतील त्याच्या मागे सुद्धा. ते लोक फक्त टाइमपास म्हणून तिथे काम नाही करत आहेत. तर त्यांना समजून घ्या ना की अशी वेळ त्यांच्यावर आणा की त्यांनी नोकरी सोडावी. यापेक्षा दुसरं कुठलं पाप नाही आहे. अशी कुणालाही वर्तणूक देऊ नका की ज्याच्यामुळे त्यांना नोकरी सोडून जावंसं वाटत असेल की नाही, मला हे लोक समजून घेत नाही आहेत. दरवेळेला खालच्या दर्जाची वागणूक दिली जातीये. असं काहीही करू नका जेणेकरून त्यांना नोकरी सोडावी लागेल. आणि शेवटी एवढंच सांगेन, मार्क माय वर्ड्स, ही शेवटची पिढी आहे ज्याच्याकडून तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायला मिळतंय. तर त्याचा नक्की तुम्ही लाभ घ्या.